आम्ही आता पोचलोत पनवेल रेल्वे स्टेशनला आणि समोर बघताय रांगोळी किती भारी काढली आहे. सगळा पब्लिक आहे ना रांगोळी बघण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी आणि व्हिडिओज काढण्यासाठी थांबलेले आहेत. आणि रांगोळीच्या पूर्ण भोवती आहे ना रश्या लावलेल्या आहेत, कारण कोणी आतमध्ये जाऊ नये ना यासाठी पूर्ण रांगोळीच्या गोल रश्या लावलेल्या आहेत. आणि रांगोळी किती भारी काढली आहे बघा. मला वाटतं ही रांगोळी काढण्यासाठी 2 ते 3 दिवस गेले असणार आहेत. नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील लिवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. मी आता सध्या महाडमध्ये आहे आणि आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सोनी आणि मी मुंबईला जायला निघालो आहे. आणि हे गणपतीचे 5 दिवस कसे गेले समजलंच नाही. आज 7वा दिवस आहे आणि आता मी दोघेजण मुंबईला जायला निघालोय. मी आता महाडमध्ये आणि मला पहिला इथून महाडला रिक्षा पकडावं लागेल महाड सिटीमध्ये जाण्यासाठी एस.टी. स्टँडला. तिथून मग एस.टी. पनवेलला जायला एक एस.टी. पकडावं लागेल आणि पनवेलवरून मग आम्ही ट्रेनने जाणार आहोत ठाण्यामध्ये. आणि आत्ताच आम्ही जेवायला घेतोय आणि जेवून मग आम्ही लगेच निघणार आहोत. अरे या ठिकाणी समोर तुम्ही बघता ना, हे महाड बस डेपो आहे. सध्या रस्त्यांची अवस्था बेकार आहे सगळे. कधी सुधारेल काय माहिती, सुधारणा होईल काय माहिती. मी आता महाड एस टी स्टँडला आलोय आणि हा बघा, हा माझा मित्र भेटलाय सागर म्हणून. याला काही जण ओळखत असतील. हा इंस्टावरती म्हणजे चांगले बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरती पण माझं चॅनल आहे. चॅनलचं नाव काय तुझ्या? सागर थिंग्स म्हणून नाव आहे. त्याला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी मुंबईला चालू आहे. तर मगाशी ना येताना मी एस टीने आलो इंदळगरवरून. मला रिक्षा नाही भेटली, मी एस टीने आलो. नंतर मग इथं उतरलो आणि मग माझा मित्र भेटला सागर. आमची ओळख खूप आधीपासून आमच्या इथं एक हुंडाईचं शोरूम होतं, तिथे आमची ओळख झालेली. आणि आम्ही एकत्र एका ठिकाणी काम करायचो. जवळजवळ 1 वर्ष तरी तिथे काम केलं आपण. 1.5 वर्ष तरी त्या कंपनीमध्ये आम्ही काम केलं. आणि ते दिवस म्हणजे लय भारी दिवस होते, एक नंबर दिवस होते. आणि ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. लय भारी दिवस आम्ही. आणि आज बरेच महिन्यानी मला सागर भेटला अचानक आमच्या इथं. मला बघितला मला सागरनी आणि मग आम्ही दोघेजण भेटलो इथं. आणि आता सागर कुठे झाला आता पेन. सागर आता पेनला चालला आणि मी चाललो होतो ठाण्यामध्ये. पनवेल मला बस पकडावं लागेल. पनवेलवरून मला ठाण्याला ट्रेनने जावं लागेल. तिथून मग परत बसने जावं लागेल. तर तुम्हाला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होतो. आणि सागर, पुढच्या चॅनलसाठी ग्रो करण्यासाठी बेस्ट ऑफ लक तुला पण. थँक्यू. आपल्या भाऊला सबस्क्राईब करा, कारण खूप चांगल्या व्हिडिओज आहेत. कोकणातल्या सगळ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, काही बघण्यासारखे पर्यटन स्थळ आहे, तर तिथे ते सगळ्याचा अनुभव तुम्हाला येईल. चलो निकलते. आणि या ठिकाणी हे समोर आहे ना, समोर महाड बस डेपो आहे. आणि ह्या साईडला बघा सगळे मुंबईकर आता मुंबईला जायला निघालेत. आता गणपतीची सुट्टी संपलेली आहे. आता तो मुंबईला जायला निघाले सगळे मुंबईकर. आणि मला इथे येऊन आता जवळजवळ 1 तास झाला महाड डेपोमध्ये. 2 गाड्या सोडल्या मी, दोन्ही गाड्या फुल होत्या. आता तिसरी गाडी बघू भेटते काय ते. आणि फायनली मला 2.5 तासानंतर ही गाडी भेटली. 4 गाड्या सोडल्या, 4ही गाड्या फुल होत्या. आता ही 5वी गाडी भेटली. 5वी गाडी थोडी खाली आहे, त्याच्यामुळे बसायला जागा भेटली पाठीमागे. आणि सध्या महाड डेपोची अवस्था बघा काय झाली. सध्या चिखल, पाण्यामुळे चिखल झाले सगळीकडे आणि गड्डे पडलेत सगळ्या रस्त्यामध्ये. आणि समोर दिसते महाड बस डेपो आहे. कधी सुधारणा होईल काय माहिती या महाड डेपोची. आणि या ठिकाणी बघा किती चिखल आहे साईडला.
आम्ही आता आलोत इंदापूर बस डिपोला. आता इथे आता 20 मिनटं बस थांबणार आहे. 20 मिनटानंतर आम्ही निघणार आहोत परत पनवेलला जायला. आणि महाड बस डिपोपेक्षा इंदापूर बस डिपो मला बरा वाटला, कारण रस्ते पण बऱ्यापैकी आहेत महाड बस डिपोपेक्षा, आणि स्वच्छता पण आहे इंदापूर बस डिपोला. आम्ही आता उतरलो पनवेल बस डिपोला. हे बघा समोर हे दिसतं ना, पनवेल बस डिपो आहे. आणि ह्या साईडला डाव्या साईडला आहे ना, इथून आता पनवेल रेल्वे स्टेशनला आम्ही निघतो आहे चालत जायला. आणि बघा या साईडला एस टी लागतात. आता इथून आता मी निघतो पायी जायला. आम्ही आता पोचलो पनवेल रेल्वे स्टेशनला, आणि समोर हे बघताय रांगोळी किती भारी काढली. सगळा पब्लिक आहे ना रांगोळी बघण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी आणि व्हिडिओज काढण्यासाठी थांबलेले आहेत. आणि रांगोळीच्या पूर्ण भोवती आहे ना रश्या लावलेल्या आहेत, कारण कोणी आतमध्ये जाऊ नये ना यासाठी पूर्ण रांगोळीच्या गोल रश्या लावलेल्या आहेत. आणि रांगोळी किती भारी काढली आहे बघा. मला वाटतं ही रांगोळी काढण्यासाठी 2 ते 3 दिवस गेले असणार आहेत, तेव्हा ही रांगोळी कुठे पूर्ण झाली. आणि आम्हाला पनवेल रेल्वे स्टेशनवरून ही ठाण्याला जाण्यासाठी 20 मिनिटांनी ट्रेन भेटली. आता ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन खाली आहे, दुपारची वेळ असल्यामुळे ही ट्रेन पूर्ण खाली आहे. आणि या साईडला बघा, त्या साईडला पण ट्रेन लागलेली आहेत CSTला जायला. फायनली आम्ही आता घरी पोचलोत ठाण्यामध्ये. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. सकाळी 11 वाजता घर सोडलं मी गावावरून. आता संध्याकाळचे 7:30 वाजले. एवढा वेळ गेला ट्रॅव्हलिंगमध्ये. महाडला आम्हाला खूप वेळ गेला. महाडला गाडी भेटली नाही, आणि गर्दी पण खूप होती महाडमध्ये साधारणतः आम्हाला 2-2.5 तास सुद्धा गेले, कारण आम्ही 4 गाड्या सोडल्या टोटल. 4ही गाड्या फुल होत्या, आणि 5वी गाडी आम्ही डायरेक्ट महाड टू पनवेल गाडी पकडली. आणि गाडीमध्ये कुठे थांबली नाही, फक्त इंदापूरला गाडी थांबली. आणि नंतर मग डायरेक्ट पनवेलला आलो. पनवेलवरून मग इकडे ट्रेननी ठाण्याला आलो. ठाण्यावरून मग बसने आलो इकडे. आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता जेवण वगैरे करेपर्यंत खूप उशीर होणार आहे, कारण आता 7:30 वाजलेत. आता जेवण होईल 9-9:30 वाजतील जेवण करेपर्यंत. आता आम्ही मंचुरियन खातो. आणि तुम्हाला ही प्रवासाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय. आणि हो, काळजी घ्या.